पांढरी साडी घालू का तवा मी? पिना नव्हत्या बाई मला. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्ही बरे असाल, आपल्या लाईफ मध्ये मस्त आणि व्यस्त असाल ही अपेक्षा करतो. तर बरेच दिवसांनी मी ब्लॉग बनवत आहे, तरी माझ्या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे काय, सकाळ सकाळ भाजीवाला आला होता आपल्या दारावरती आणि नेहमी दारावरच आपण भाजी घेतो. तसं आपण मार्केटमध्ये पण जाऊन घेऊ शकतो भाजी. थोडं लांब नाही आहे एवढं मार्केट, आपलं एक 100 मीटरच्या अंतरावर मार्केट आहे. तिथून आपण स्वस्त मिळते भाजी, दारावरपेक्षा मार्केटमध्ये स्वस्त मिळते भाजी. तरी आपण तेवढ्या लांब जात नाही, 100 किलोमीटरमध्ये जायचं यायचं आणायचं त्रास वाचतो म्हणून आपण दारावरच घेतो भाजी. तर रोजच्या प्रमाणे भाजीवाला आला होता दारावरती, तर आपण भाजी घेत त्याच्याकडे एक पपई नावाचं फळ माहीतच असेल तुम्हाला, पपई होती त्याच्याकडे. चला म्हणलं आज पपई घेऊया, पपई खाऊया म्हणलं आज. तर बायकोने भाजी घेतली आणि बायकोला दिसला पपई आणि बायकोने घेतली पपई. तर मग ती पपई घेतली आणि बायको घेण्या अगोदर मला विचारली की पपई घ्यायची का सर्वांनी खायची का. ठीक आहे, घे, खाऊया म्हटलं. पपईचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, त्यामुळे पपई घ्यायला लावली आणि घेतली. तर मित्रांनो, पपई घेताना भाजीवाला पपई एवढी महाग सांगत होता, तुम्हाला सांगतो 60 रुपयानं. तसे बाजारामध्ये स्वस्तच मिळते, दारावरती आल्यानंतर मग थोडं महागच लावणार भाजीवाला. तरी त्याच्याकडनं 50 रुपये करून घेतली कसं कशी. तर मित्रांनो, पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे हे बरेच आहेत. मग पपई घेतले तर आता त्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला सांगावे म्हणून तुम्हाला एक पपई दाखवतो पहिल्यांदा. बघा, अशी पपई आहे, भली मोठी पपई आहे, चांगली आहे पपई, मस्त झाडाला आलेली, व्यवस्थित छानपैकी पूर्ण वाढ झालेली आहे याची. अशी पपई खाणं आरोग्यदायी खूप चांगलं आहे आरोग्याला. तर याचे फायदे तुम्हाला सांगण्यासाठी नाही, आता घेतल्यास तर खाणार तर आहोतच, तर याचे फायदे तुम्हाला सांगावं म्हणून मी व्हिडिओ बनवतोय. तर बघा नक्कीच हा व्हिडिओ, तुम्हाला आवडेल. तर मित्रांनो तसेच शरीरावर कसले डाग असतील किंवा चट्टे असतील, त्वचारोग असेल कसला, तर त्याच्यावरती याची साल लावल्यानंतर देखील तो आजार कमी होऊ शकतो. याची साल काढायची आणि जिथे चट्टे आहेत, पांढरे चट्टे आहेत किंवा काळे डाग आहेत, तिथे याची साल काढून लावायची. खूपच याचे आरोग्यदायी फायदे आहेत. ती लावल्याने पूर्ण डाग आणि चट्टे कमी होतात. तर बघा तुम्ही याचा उपयोग करून, कुणाला चट्टे असतील शरीरावरती तर मित्रांनो, नेहमी पपईच्या सेवनाने जे आपल्याला आपल्या आरोग्याला जे फायदे मिळतात, ते फायदे म्हणजे पहिला तर याच्यामध्ये आपल्याला योग्य प्रमाणात ए जीवनसत्व, बी जीवनसत्व, सी जीवनसत्व आणि डी जीवनसत्व याच्यामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असतं. आणि अजून सांगायचं म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला प्रथिने म्हणजे कॅल्शियम, लोह, प्रथिने याच्यामध्ये मुबलक प्रमाणात तुम्हाला उपलब्ध असतं. हे खाल्ल्याने तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पोटाचा विकार होणार नाही. आणि बद्धकोष्ठता असेल तर याच्यानेही तो आजार दूर होतो. आणि जर तुम्हाला कॅलेस्ट्रॉलचा त्रास असेल तर याच्याने कमी होतो. तर ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात तुम्हाला अँटीऑक्सिडंट आणि फायबर मिळेल, त्याच्यामुळं कॅलेस्ट्रॉल कमी होतं, याच्याने नियंत्रित राहतं. आणि आपल्या शरीरामध्ये विषारी जे तत्व असतात, विषारी द्रव्य, ते बाहेर टाकले जातात. सगळ्यात विशेष म्हणजे ज्यांना पोटाचा त्रास आहे, पोटाचे विकार आहेत, पोटाचा आजार आहे, अशांनी पपई नेहमीच सेवन केल्याने हे आजार दूर होतात. आणि असे अनेक बरेच फायदे आहेत, पण मला जेवढे माहित आहेत तेवढे तुम्हाला मी सांगितले. मित्रांनो, तरी पपई नेहमीच सेवन करणं गरजेचं आहे, कारण पपईमध्ये आरोग्यदायक फायदे भरपूर आहेत पपईचे.
कॅल्शियम, विटॅमिन बी, विटॅमिन सी भरपूर प्रमाणातून ह्याच्यातून मिळते आपल्याला. खाल्लं पाहिजे आपण, सांगायची बाब म्हणजे. आणि विशेष म्हणजे आणि कोणी खायचं नाही हे पपई. गर्भवती महिलांनी हे पपई खायची नाही. आणि ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे, ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, ज्यांना औषधोपचार चालू आहेत ब्लड प्रेशर, त्या अशा व्यक्तींनी, अशा लोकांनी पपई खाणं टाळायचं आहे किंवा खायचंच नाही. आणि कसं थंडीच्या दिवसामध्ये खाणं हे अति उत्तम आणि योग्य आहे. आरोग्यास फायदा पोहोचू शकतो थंडीच्या दिवसामध्ये. तर मित्रांनो, तुम्ही पपईचे नेहमी सेवन करून आपले आरोग्य चांगले ठेवा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला सांगा. जास्त मी लॉंग व्हिडिओ बनवत नाही, आज मी बनवलाय. तर व्हिडिओ कसा वाटला मला तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा नक्की. नमस्कार, चला भेटू परत.